जय शिवराय मित्रांनो. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की आता एस टी महामंडळानं आधार कार्डवरून प्रवास बंद केलाय. मग आता आणलं एनसीएमसी कार्ड. मग आता एनसीएमसी कार्ड कोणाकोणाला काढावं लागणार आहे असे बऱ्याच जण विचारणा करीत आहेत. तर एक लक्षात घ्या, एनसीएमसी कार्ड कोणाकोणाला काढावं लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना, भगिनी महिलांना शेअर करा, म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काढावं लागणार आहे का. तर मित्रांनो, या अगोदर आपण आधार कार्ड दाखवलं आणि त्यावरून आपलं वय दिसलं की आपल्याला कंडक्टर तिकीट द्यायचा आणि आपल्याला तो प्रवासाचा लाभ मिळायचा. पण यामध्ये बरेच प्रवासी आपलं आधार कार्ड हे डुप्लिकेट करून, म्हणजे त्या आधार कार्डवरील वयामध्ये बदल करून प्रवासाचा लाभ मिळवत होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या एस टी महामंडळाने महत्वाचा हा बदल करण्याचा निर्णय घेतला की याला आता ऑनलाईनची जोड दिली आहे. आता सगळीकडे तुम्ही बघत असाल कोणत्याही गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे ईबिक्स कॅश या कंपनीकडून हे कार्ड बनवून घेण्याचं काम एस टी महामंडळाने केलेलं आहे. मग आता यामध्ये ज्यांना ज्यांना प्रवास करायचा आहे, आता त्यामध्ये ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये प्रवास करायचा आहे त्यांना हे कार्ड काढावंच लागणार आहे, त्याशिवाय प्रवास करता येणार नाही. मग आता यामध्ये कोण कोण आहेत, तर जे विद्यार्थी आहेत, जे आपल्या शैक्षणिक प्रवासासाठी प्रवास करत असतात, शिक्षण घेण्यासाठी प्रवास करतात, तर त्यांना दररोज प्रवास करावा लागतो, म्हणून त्यांना सुद्धा एमसी कार्ड काढावं लागणार आहे. त्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांना 50% सवलत आहे, त्यांना प्रवास करावा लागतो, त्यांना सुद्धा हे काढावं लागणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे प्रवास करतात त्यांना सुद्धा काढावं लागणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये जे प्रवासी प्रवास करतात त्यांना सुद्धा काढावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणता की मग हे कार्ड काढायचं मग आधार कार्ड काय वाईट होतं का. तर आता एक लक्षात घ्या, आधार कार्डवर जी वयामध्ये तफावत केली जात होती वरची वर, तर ती आता या कार्डमध्ये काही करता येणार नाही. कारण ऑनलाईनला जे आधार कार्डला वय आहे तेच या कार्डवर दिसणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खरंच आपलं वय असेल तरच प्रवास करता येणार आहे किंवा आधार हे कार्ड ईबिक्सचं काढता येणार आहे, एनसीएमसी कार्ड काढता येणार आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र शासनाच्या एस टी महामंडळाने असा महत्वाचा बदल केलेला आहे. त्यामुळे जे जे आधार हे ईबिक्स कार्ड काढतील, एनसीएमसी कार्ड काढतील, त्यांनाच यापुढे या कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येणार आहे, नसता प्रवास करता येणार नाही. त्यामुळे ही अशी महत्वाची माहिती होती. माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना, महिला भगिनींना शेअर करा. धन्यवाद.